वाजता कणकवली बाजारपेठेतील एका गोदामामध्ये मटका कलेक्शन सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी कोणत्याही पूर्वसूचनेविना थेट त्या ठिकाणी धाड टाकली। उठायला नाही कोणी बसून राहा। ते त्या दरवाजाकडे जाऊन उभा राहा। काय झालं? काय रे? सगळे अगदी फॉर्मल ड्रेस मध्ये होते, जणू काही आयटी कंपनीमध्ये कामाला आल्यासारखं ते जुगार अड्डा ऑपरेट करत होते। त्या सर्वांना धक्का देत थेट राणेंनी एंट्री मारली आणि आपल्या एका गार्डला दरवाजा बंद करून कोणी बाहेर जाऊ नये याची खबरदारी घ्यायला लावली। नेमकी तोंड लपवायची की दाखवायची हेच कुणाला समजत नव्हते। राणेंनी जुगार अड्ड्याच्या मालकाला काय चाललंय स्वतःच्या तोंडाने बोल असे म्हणून दम दिला। हा होता तो जुगारातला बनियानवाला, म्हणजेच या जुगार अड्ड्याचा मास्टर माइंड महादेव रमाकांत घेवाड। काय चाललंय? स्वतःच्या तोंडाने बोल। मस्ती झाली आहे? माहित आहे पालकमंत्री कोण आहे तुला? या गाडीमध्ये पोलिसांनी 2,73,725 रोख, एक लॅपटॉप आणि जुगाराच्या पावत्या जप्त केलेल्या आहेत। कारवाई दरम्यान राणे यांनी मटकाबुकी चालवणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। त्यावेळी आम्ही तुमचीच माणसं आहोत, हे शेवटचं आहे, परत असं करणार नाही असे सांगताच राणे आक्रमक झाले। त्यांनी संतापून विचारले, मी जर आज आलो नसतो तर तू हे शेवटचं करणार होतास का? हे तू आलो नसतो तर तू शेवट केला असतास का रे? तुला वाटतं तुला मी शेवटीपर्यंत ठेवणार नाही? मग पुढची पिढी बात करताय माझी इकडे। काय करायचं तरुण मुलांनी? तुमच्याकडे मटका जुगार आणि आकडा लावून बसायचे। आणि महत्वाचं की राणे छापा टाकल्यानंतर थांबले नाहीत। त्यांनी तिथल्या तिथेच एक मोठ्या पोलीस अधिकाऱ्याला फोन लावला आणि त्याला चांगलेच फैलावर घेतले। तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा पण होत नाहीये। मला अगर एवढी सोपी टीप लावून अगर मी एका दिवसात इथं पोहोचू शकतो, तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे। सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी। टेबल बघा केवढं मोठे लागले तिथे। हे बरोबर आहे, तुम्हाला तेव्हा पण बोललेलो, माझा विश्वास होता। मला माहिती मिळू शकते, मी धाड मारू शकतो। तुम्ही लोक कुठे गेलात? मग नितेश राणे यांचं हे कार्य तुम्हाला कसं वाटलं तेही तुमच्या नावासहित आणि जिल्ह्यासहित कमेंट बॉक्स मधून नक्की सांगा।